शिरडोन ग्रामपंचायतीत सहीच्या विषयावरून वादावादी, ग्रामस्थांनी सदस्यांना धरलं धारेवर. शिरडोन येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामसभेची नोटीस सरपंचांच्या सहीनं का काढली या विषयावरून सदस्य व ग्रामसेवक यांच्यात वादावादी झाली. सरपंच व सदस्य वादात ग्रामसभा अभावी ग्रामस्थ शासनाच्या घरफाळा सवलत योजनेला मुकणार असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सदस्य व ग्रामसेवक यांना जाब विचारत धारेवर धरलं. यावेळी वादावादीतून काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर ग्रामसेवक विराज जथे यांनी शुक्रवारी गावसभा घेऊन घरफाळा सवलत योजनेचा ठराव करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. येथील सरपंच सागर भंडारे यांच्या सरपंच पदाचा राजीनामा न्यायप्रविष्ट झालाय. सरपंच राजीनामा प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानं सरपंच व सदस्यात वाद सुरू आहे. घरफाळा सवलत योजनेला डिसेंबर अखेर मुदत आहे. मात्र ग्रामपंचायतीनं परस्परातील वादातून गावसभेलाच विलंब करत असल्यानं ग्रामपंचायतीच्या विरोधात ग्रामस्थांच्यातून तीव्र संताप व्यक्त होतोय. त्यामुळे मंगळवारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक जथ्थे व ग्रामपंचायत सदस्यांना जाब विचारत धारेवर धरला. यावेळी सदस्य व ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक वादावादी झाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सरपंच आणि सदस्य यांच्या वादात आपण न पडता शुक्रवारी गावसभा घेऊन ग्रामस्थांना शासनाच्या घरफाळा सवलतीचा लाभ देण्याचा प्रस्ताव माजी उपसरपंच पोपट पुजारी यांनी मांडल्यानं उपस्थित ग्रामस्थांनी मान्य करत वादावर पडदा पडला. यावेळी माजी सरपंच बाबूराव कुईक, सुरेश सासने, विश्वास बालीघाटे, माजी उपसरपंच अविनाश पाटील, विजय सूर्यवंशी, अशोक मगदूम, ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुंभार, आरिफ मुजावर, रवी कांबळे, सौ शर्मिला टाकवडे, सौ रेश्मा चौधरी, बाबासो हिरवाडे, वैभव देसाई, अरियंत कापसे, विश्वास शिंगे, बापू सासने आदी उपस्थित होते. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर.